नमस्कार मित्रांनो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या सेशनमध्ये आपण समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चांगलं समजून घ्यायचं असेल किंवा त्याच्यामध्ये करिअरचा विचार करायचा असेल तर ते कसं करायचं, म्हणजेच थोडक्यात AI आपण कसं शिकायचं, तर या गोष्टींची चर्चा आपण आजच्या या सेशनमध्ये करतो. आजचा सेशन मी अ, मराठीमध्ये रेकॉर्ड करतोय, जेणेकरून ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेमकं कसं आत्मसात करायचं, कसं शिकायचं या संदर्भाने ही माहिती होईल. मित्रांनो, अनेक विद्यार्थी मला विचारतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास हा नेमका कसा करायचा, आणि त्या दृष्टीने आजचा हा सेशन जो आहे तो प्लॅन केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माझे व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर पाहत आहात आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इतर अनेक वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक्समधील, कॉम्प्युटर सायन्समधील नवीन टेक्नॉलॉजी विषयी तुम्हाला पाहता येतील. तर आपण स्टार्ट करूया आजचा सेशन आणि आपण शिकूया की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास हा नेमका कसा करायचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं शिकायचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI ही काही आता भविष्यातील गोष्ट राहिलेली नाहीये. ती आपल्या वर्तमानाला आकार देते. म्हणजे अनेक ठिकाणी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा ऑलरेडी सुरू केलेला आहे. मग तुमची बँक असेल ती AI चा वापर करते. तुम्हाला गोष्टी विकणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत त्या AI चा वापर करतायत. तुमच्या मोबाईल फोनमध्ये, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, तुमच्या गुगल सर्च इंजिनमध्ये सगळीकडे आता AI चा वापर हा होतो. डॉक्टरांनी जर निदान करायचं असेल रोगांचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा AI वापरलं जातं. तुम्ही समजा युट्यूबवर काही पाहता आहात, तर रेकमेंडेशन सिस्टीम युट्यूबची, नेटफ्लिक्सची, अमेझॉनची सुद्धा AI चा वापर करते तुम्हाला पुढील व्हिडिओ शिफारस करण्यासाठी. तर AI जी आहे ती आता सर्वत्र आहे. आणि मग विद्यार्थ्यांसाठी AI नेमकं कसं काम करते आणि ते जबाबदारीने आपण कसं वापरलं पाहिजे, हे एक अतिशय महत्वाचं स्किल आहे, ज्याला आपण लाईफ स्किल असं म्हणतो किंवा जीवन कौशल्य असं आपण त्याला म्हणू शकतो. तर AI शिकत असताना ज्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग शिकणं शक्य आहे त्यांनी प्रोग्रामिंग पासून सुरुवात करा. पायथॉन ही प्रोग्रामिंग लँग्वेज ही अतिशय पॉप्युलर लँग्वेज आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी. आणि छोट्या छोट्या कोडिंगनी तुम्ही सुरुवात करू शकता, सोप्या कोडिंगनी तुम्ही सुरुवात करू शकता. माझे पायथॉनचे व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्याचा तुम्ही वापर करून सिंपल सिंपल कोडिंग तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र, स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी आणि लिनियर अल्जेब्रा, तर याच्यातले काही कन्सेप्ट्स जे खूप अगदी म्हणजे न समजणार आहेत असं काही नाही, अगदी सिंपल सिंपल तुम्ही शाळेमध्ये शिकलेले गणिती संकल्पना ज्या आहेत त्या तुम्ही जर समजून घेतल्या तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कोडिंग करता येईल. अनेक वेगवेगळे ट्युटोरियल्स आहेत अवेलेबल, ब्लॉग्स आहेत अवेलेबल यूट्यूबवर. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझे स्वतःचे व्हिडिओज आहेत, इतर अनेकही व्हिडिओ आहेत ज्याच्या साह्याने तुम्ही प्रोग्रामिंग शिकू शकता. किंवा याच्या व्यतिरिक्त स्वयं, NPTEL, कोर्सेरा, EDX याच्यावर अनेक मोफत अभ्यासक्रम आहेत की ज्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही कोडिंग किंवा प्रोग्रामिंग जी आहे ती शिकू शकता. तुम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट्स करायला शिकलं पाहिजे, ज्याच्यामध्ये चॅटबोट क्रिएट करता येईल किंवा नंबर प्रेडिक्शन सिस्टीम करता येईल किंवा इमेज रेकग्निशन सारखे प्रोजेक्ट्स आहेत की जे तुम्हाला सहजपणे करता येईल. तुम्ही एक कम्युनिटी तयार करा किंवा ऑलरेडी ज्या कम्युनिटीज आहेत AI शी रिलेटेड त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. जसं AI क्लब असेल, शालेय स्पर्धा असेल किंवा ऑनलाईन फोरम्स असतील, तर याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि याच्यातनं तुम्ही इतर लोक कसं शिकतायत ते समजून घ्या आणि तिच्यातनं सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की कुठली नवीन गोष्ट शिकताना आपण सुरुवात छोटी केली पाहिजे. आपण इंटरेस्ट दाखवला पाहिजे, उत्सुक राहिलं पाहिजे आणि आपण सतत शिकत गेलं पाहिजे. AI ही फक्त व्यावसायिकांसाठी नाहीये, तर ती नवीन लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, काहीतरी नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा ती आहे. तर अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे वापरून तुम्ही शिकू शकता. फॉर एक्झाम्पल, समजा टीचेबल मशीन नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे गुगलचा, तर तो नो कोड टूल आहे, म्हणजे कोडिंग करायची तुम्हाला गरज नाही पडत. तुम्ही वेबकॅम वापरून किंवा मायक्रोफोन वापरून तुम्ही मॉडेल्सला प्रशिक्षण देऊ शकता.
किंवा MIT ॲप इन्व्हेंटर नावाचं ॲप आहे, असं मोबाईल ॲप आहे की जे स्पीच रेकग्निशन करू शकतं आणि AIच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा वापर हा विद्यार्थी याच्यामध्ये करू शकतो. किंवा स्क्रॅच आहे AI एक्सटेन्शनसह तरुण विद्यार्थ्यांना त्यांचे वेगवेगळे छोटे छोटे प्रोजेक्ट्स जे आहेत ते या स्क्रॅचमध्ये तुम्हाला करता येईल. कॅगल आहे जे असं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी डेटा सेटमध्ये प्रवेश करू शकतात आणि वेगवेगळे चॅलेंजेस हे तुम्ही फेस करू शकता आणि तिच्यातनं तुम्ही AI किंवा मशीन लर्निंग जे आहे ते शिकू शकता. आपल्याकडे मुंबई IITने AIचा टूल बॉक्स तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स हे उपलब्ध आहेत जे तुम्ही वेबसाईटवरून ॲक्सेस करून तुम्ही वापरू शकता. तर हे जे टूल्स आहेत हे विद्यार्थ्यांना AIच्या संकल्पना शिकवतील, प्रत्यक्ष वापरण्यासाठी तुम्हाला प्रयोग करण्यासाठी तुम्हाला एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतील आणि या गोष्टी AIचे कन्सेप्ट तुम्हाला समजून घेण्यासाठी ते मदत करतील. तर धन्यवाद मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही या जर गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला AI हे सहजपणे शिकता येईल. थँक्यू ऑल.